माधुरी हमारी जान है। माधुरी आमची होती, आहे आणि राहील। तिचं जंगल इथंच आहे आमच्या मनात। माधुरी आम्हाला परत मिळालीच पाहिजे। कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त याच घोषणा ऐकायला मिळतात। शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावातील जैन मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीण वनतराला गेली आणि तिला परत आणण्यासाठी अख्खं नांदणी गाव आणि कोल्हापूर पुढे आलं। मग अंबानींच्या जिओला बॅन करण्याची मोहीम झाली। महादेवीसाठी लोकांच्या भावना आणि आक्रोश इतका मोठा होता ज्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सूत्र हलायला लागली। मग स्थानिक नेत्यांनी सह्यांची मोहीम, मोर्चे या माध्यमातून महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। तर सत्तेतल्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मग थेट वनतराचे सीईओ कोल्हापुरात आले। त्यांनी मठाधिपतींची भेट घेतली आणि महादेवीला नेण्यात आपला रोल शून्य आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर तिला परत करू असं सीईओनी सांगितलं। पण 28 जुलैला महादेवीची वनतरात पाठवणी केल्यापासून गेल्या 6 ते 7 दिवसात राजकारण्यांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरातील प्रत्येक लोकप्रतिनिधी राजकारणात एंट्री करण्यासाठी सज्ज असलेल्या युवा नेत्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी आपण काय काय करतोय याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आहे। पण लोकप्रतिनिधींनी चालवलेला हा सगळा खटाटोप फक्त राजकीय स्टंटबाजी असल्याच्या टीकाही होत आहेत। जेव्हा आमच्या माधुरीला आमच्यापासून लांब नेलं जात होतं तेव्हा हे सगळे नेते कुठे होते? त्यांनी माधुरी जाणारच नाही यासाठी सुरुवातीला काहीच प्रयत्न केले नाहीत। आता हा मुद्दा लोकांनी उचलून धरल्यामुळे नेते मंडळी फक्त क्रेडिट घेण्यासाठी आल्याचे आरोपही केले जात आहेत। या सगळ्या टीकांमागची कारणं काय? एक महादेवी हत्तीण कोल्हापुरातील पुढाऱ्यांसाठी इतकी महत्त्वाची काय? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। तर सगळ्यात आधी महादेवी हत्तीणीसाठी कोणकोणते नेते पुढे आलेत ते बघूयात। यातलं पहिलं नाव म्हणजे काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंडी पाटील। महादेवी हत्तीणीसाठी सगळ्यात आधी समोर येणाऱ्या नेत्यांमध्ये सतेज पाटील यांचा समावेश आहे। सुरुवातीला या घटनेकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं, पण सतेज पाटील यांनी 21 जुलैपासून याबाबत बोलायला सुरुवात केली। वास्तविक जैन समाजाच्या एका शिष्टमंडळानं सतेज पाटलांना निवेदन दिलं होतं। तुम्ही या संदर्भात बोला अशी मागणी समाजानं यांच्याकडे केली होती। त्यानंतर सतेज पाटील यांनी राज्य सरकारकडे यात हस्तक्षेप करून महादेवी हत्तीणीला थांबवण्याची मागणी केली होती। 28 जुलैपर्यंत हे प्रयत्न सुरू राहिले, पण अखेर 28 तारखेला महादेवीला वनतरा इथे नेण्यात आलं। हत्तीण कोल्हापुरातून गेल्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण तापायला सुरुवात झाली। यानंतर यात इतर राजकीय नेत्यांचीही एंट्री झाली। सतेज पाटलांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली। या मोहिमेत तब्बल 2,04,421 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून ही मोहीम सुरू होती। यामध्ये एक ऑनलाईन फॉर्म देण्यात आला होता। याद्वारे महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या अर्जांचे प्रिंट काढण्यात आले। हे प्रिंट घेऊन माजी आमदार आणि सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे नांदणी इथल्या मठात पोहोचले। या प्रिंट्सचं नांदणी मठाच्या स्वामींच्या हस्ते पूजन करण्यात आलं। त्यानंतर या सह्यांचे प्रिंट्स पोस्टाच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले। महादेवी हत्तीण ही नांदणी गावातल्या जैन मठात वास्तव्यास होती। तिथल्या जैन धर्मियांसाठी तिचं प्रचंड महत्त्व होतं। तसं पाहिलं तर कोल्हापुरातला जैन समाज हा पूर्वीपासूनच भाजपकडे झुकता राहिलाय। पण हा हत्तीणीचा मुद्दा सर्वात आधी काँग्रेसच्या सतेज पाटलांनी उचलून धरल्यामुळे जैन समाजाचे सेंटिमेंट्स त्यांच्या बाजूने वळायला सुरुवात झाली। हे पाहून यात इतर नेतेही उतरले आणि हत्तीणीला परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये अन्य नेत्यांचीही एंट्री झाली। कोल्हापुरातल्या शिरोळ पट्ट्यात जैन समाजाचा चांगलाच प्रभाव आहे। हा भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो। या मतदारसंघात जैन धर्मियांचं मतदान हे डिसाइडिंग फॅक्टर असल्याचं सांगितलं जातं। इथल्या किमान 7 नगरपालिकांमध्ये जैन धर्मियांची मतं विजयी उमेदवार ठरवतात। आता येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीत जर जैन समाज सतेज पाटलांच्या पाठीशी उभा राहिला तर त्यांच्या विरोधकांची अडचण झाली असती। ते टाळण्यासाठी जिल्ह्यातले इतर नेते सुद्धा महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मोहिमेत उतरल्याच्या चर्चा आहेत। तसं पाहिलं तर स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी हे कोल्हापुरातल्या जैन समाजाचे नेते आहेत। महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावरून सतेज पाटलांप्रमाणेच ते सुद्धा सुरुवातीपासूनच ऍक्टिव्ह होते। हत्तीणीला परत आणण्यासाठी जी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली होती त्या मोहिमेचे नेतृत्व सतेज पाटलांसोबतच राजू शेट्टींनीही केलं होतं। राजू शेट्टी यांनी स्वतः नांदणी मठ आणि जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आंदोलनाचं नेतृत्व केलंय। आता राजू शेट्टींनी हत्तीणीसाठी रविवारी 3 ऑगस्टला पहाटे 4 वाजता नांदणी मठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी 45 किलोमीटरची आत्मक्लेश मूक पदयात्रा केली। या पदयात्रेद्वारे प्रशासनावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांचा 2024च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांच्याकडून पराभव झाला। त्यापूर्वी 2019च्या निवडणुकीत सुद्धा त्यांचा पराभव झाला होता।
त्यामुळे गेल्या काही काळापासून राजू शेट्टी यांची ताकद कमी झाल्याचं बोललं जातंय। पण महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावरून ते पुन्हा चर्चेत आले। आता त्यांची लोकांमध्ये वास्तविक प्रश्नांसाठी लढणारा नेता म्हणून जी ओळख आहे ती पुन्हा एकदा ठळक होऊ शकते। हत्तीणीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी यांना जैन समाजासोबतच मठाशी संलग्न असलेल्या समाजाचं पुन्हा समर्थन मिळू शकतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे गेम चेंजर ठरू शकतं। यामुळे राजू शेट्टींनी सुद्धा या मुद्द्याला उचलून धरल्याचं दिसतंय। आता सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनी या मुद्द्यावरून पुढाकार घेतल्याचं पाहून हळूहळू सत्ताधारी पक्षातील नेत्यांची सुद्धा यात एंट्री झाली। यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक। महादेव हत्तीणीला परत आणण्याच्या मुद्द्यावरून 1 ऑगस्टला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत धनंजय महाडिक उपस्थित होते। महाडिक यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना एक निवेदनही सादर केलं। महादेवीला परत आणण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार असल्याचं महाडिकांनी सांगितलंय। धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनीही याबाबत भूमिका मांडली। त्यांनी जैन मठाला भेट देऊन मठाधिपतींशी संवाद साधला। कृष्णराज महाडिक यांनी हत्तीणीसाठी एक व्हिडिओही बनवला। माधुरी हत्तीच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत। तिला परत आणण्यासाठी सगळ्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की ती परत येणारच, असं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं। महाडिक पिता पुत्रांनी नांदणी मठाला भेट देऊन तिथल्या स्वामींसोबत बैठक घेतली। यावेळी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी त्यांनी शपथही घेतली। धनंजय महाडिक हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत। कोल्हापूर हे त्यांचं प्रभाव क्षेत्र। आता बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक हा संघर्ष फक्त कोल्हापूरलाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला माहितीये। 2024च्या लोकसभेला काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना निवडून आणण्यात बंटी पाटलांचा रोल मोठा होता। त्यामुळे विधानसभेला सुद्धा त्यांची जादू चालेल अशी हवा होती। कोल्हापूर जिल्ह्यातले 10ही विधानसभा मतदारसंघ जिंकून बंटी पाटील 10-0 ने मैदान मारतील असे अंदाज बांधले जात होते। पण प्रत्यक्ष निकालात या सगळ्या शक्यता फोल ठरल्या। कोल्हापुरात काँग्रेसला एकही विधानसभा जागा जिंकता आली नाही। शिवाय गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचाच माणूस असावा असा स्वतः मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरत बंटी पाटलांना शह दिला। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बंटी पाटलांची ताकद कमी होईल असंही बोललं जात होतं। पण महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावरून सतेज पाटील ऍक्टिव्ह झालेत। त्यात शक्तीपीठ आंदोलनापासून सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात जवळीक वाढली होती। आता महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यामुळे ते दोन्ही नेते आणखी जवळ आलेत। आता विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात गेम चेंजर असलेला जैन समाज बंटी पाटलांच्या पाठीशी उभा राहिला नव्हता। पण आता महादेवीसाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि राजू शेट्टींसारख्या जैन समाजातल्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांना मिळालेली साथ यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जैन समाजाला आपल्या बाजूने करणं बंटी पाटलांना शक्य होऊ शकतं। ही गोष्ट भाजपला आणि प्रामुख्याने महाडिकांच्या वर्चस्वाला धक्का देणारी ठरू शकते। त्यामुळेच महादेवीच्या मुद्द्यावरूनही आता बंटी विरुद्ध मुन्ना असं क्रेडिट वॉर रंगल्याचं सांगितलं जातंय। महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावरून खासदार धैर्यशील माने सुद्धा समोर आलेत। संसदेच्या अधिवेशनात महादेवीला नांदणी मठात परत आणण्यासाठी स्पेशल केस उघडण्याबाबत ते म्हणाले। संसदेत या विषयावर ताकदीने मागणी करू असंही त्यांनी जाहीर केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सुद्धा ते उपस्थित होते। महादेवी गुजरातला गेल्यानंतर तिच्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची भाषाही धैर्यशील माने यांनी केली आहे। धैर्यशील माने यांच्यासोबतच सत्ताधारी पक्षांच्या अन्य खासदारांनीही यात पुढाकार घ्यायला सुरुवात केली। श्रीकांत शिंदे हे यापैकीच एक। नुकतीच जैन समाजाच्या शिष्टमंडळानं कोल्हापूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन हत्तीणीबाबतची जनभावना व्यक्त केली। यानंतर शिंदे यांनी पुढाकार घेत थेट अनंत अंबानी यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापूरमध्ये चर्चेसाठी दाखल झाले होते। श्रीकांत शिंदे यांनीच वनतारा टीमच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी चार्टर विमानाची सोय करून दिली। या चर्चेदरम्यान धैर्यशील माने यांनी या विषयाचं गांभीर्य या टीम पुढे मांडल्याचं सांगितलं जातंय। मुळात धैर्यशील माने ज्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या हातकणंगले मतदारसंघातच नांदणी गाव आणि शिरोळचा मोठा भाग येतो। आता धैर्यशील माने जरी मराठा समाजाचे असले तरी यावेळी त्यांना जैन समाजाचा झुकतं माप मिळालंय। आता महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने रिंगणात असल्यानं भाजपच्या कोर जैन वोट बँकेनं त्यांना मतदान केल्याचं सांगितलं जातं। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी धैर्यशील मानेंना हातकणंगलेत आपला स्वतःचा दबदबा कायम ठेवायचा आहे। त्यासाठी जैन समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठीच धैर्यशील माने महादेवीला परत आणण्यासाठी पुढाकार घेत असल्याच्या चर्चा आहेत। महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर पुढे आले। महादेवी हत्तीणीबाबत चर्चेतून तोडगा काढण्यासाठी वनतराच्या सीईओंसह व्यवस्थापकीय टीम कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धैर्यशील माने आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित होते। या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। वनतारा प्रशासनासोबत चर्चा करून हत्तीण पुन्हा मठात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले।
जनभावना लक्षात घेता कायदेशीर प्रक्रियेद्वारे हत्तीण परत आणण्याचे संकेतही आंबेडकर यांनी दिले. तसं पाहिलं तर आंबेडकर यांच्या मतदारसंघात जैन धर्मियांचा तेवढा प्रभाव नाही, पण त्यांनी सुद्धा महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर पुढाकार घेतलाय. याचा त्यांना वैयक्तिक फायदा होऊ शकतो. आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जर त्यांनी कायद्याचा आधार घेऊन महादेवी हत्तीणीला परत आणलं तर प्रशासकीय कामातली त्यांची प्रतिमा चांगलीच मोठी होऊ शकते. पण जर वनतारा आणि सरकार यांच्यात सामंजस्य झालं नाही आणि महादेवी कोल्हापुरात परत आली नाही तर निष्क्रिय पालकमंत्री म्हणून याचं खापर प्रकाश आंबेडकर यांच्यावरही फोडलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी सुद्धा यामध्ये सक्रिय भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोल्हापुरात महादेवी हत्तीणीचा मुद्दा चांगलाच तापलाय. सुरुवातीला सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर यात आता सत्ताधारी नेत्यांचीही एंट्री झाली आहे. यात धनंजय महाडिक आले, धैर्यशील मानेंनी सुद्धा पुढाकार घेतला. आता श्रीकांत शिंदेंनी सुद्धा प्रवेश केलाय. त्यामुळे हत्तीण अजून परत आली नसली तरी क्रेडिट घेणारे आले, अशा चर्चा आता होऊ लागल्यात. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.